नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजेच की तलाठी भरती ही आता लवकरच सुरुवात होणार आहे मित्रांनो. तलाठी मेगा भरती गट क ची जी भरती असते, ज्याला आपण तलाठी भरती देखील म्हणू शकतो, ती मेगा भरती आता चालू होणार आहे. कधी चालू होणार आहे, फॉर्म कसा भरला जाणार आहे, पात्रता काय असणार आहे, किती पदं असणार आहेत, ही सर्व ए टू झेड माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे जे मुद्दे असणार आहेत मित्रांनो, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यावेळेस प्रथमच तलाठी भरती परीक्षा ही TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. परीक्षेत नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे किंवा नसतेच मित्रांनो. परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा असणार आहे. प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान असणार आहे. बाकी सर्व विषयांसाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवीच्या दर्जा समानच असणार आहे मित्रांनो, तलाठी भरती ही मागील 3 ते 4 वर्षापासून झालेली नाही, त्यापेक्षा जास्त वर्षापासून देखील झालेली नसू शकते. मित्रांनो, तलाठी भरती ही आता याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये चालू होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. अशी माहिती मिळालेली आहे की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तलाठी भरती मिळणार आहे, चालू होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म देखील चालू होणार आहेत. त्यामध्ये पदं किती असणार आहेत तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. शिक्षण काय असणार आहे, वयोमर्यादा काय असू शकते, ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो, तलाठी भरतीसाठी जी पदं आहेत ते 4644 इतकी पदे भरती होणार आहे. त्यामध्ये जर वयोमर्यादा पाहिली ती 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे. त्यामध्ये मागासवर्गासाठी 3 ते 5 वर्ष ही सूट देखील असू शकणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जे शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी ही या पोस्टसाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे. पदवीधर जो कोणी असेल त्याला हा फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो. तर यामध्ये जी फीस असणार आहे ती फीस काय करण्यात येईल तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असणार आहे, तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस असण्याची यामध्ये शक्यता आहे मित्रांनो. तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता एकूण पदसंख्या किती आहे, शैक्षणिक पात्रता किती आहे, किंवा मग त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी फीस किती असणार आहे, मागास प्रवर्गासाठी फीस किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, हे तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता मित्रांनो. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे असणार आहेत हे देखील मी तुम्हाला या चार्टद्वारे दाखवणार आहे. हे तुम्ही चार्ट पाहू शकता. या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदं आहेत तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदं आहेत या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता. तुमचा जिल्हा कोणता असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला किती पदे घ्यायची आहेत किंवा किती पदे तुम्हाला त्यामध्ये असणार आहेत, ही सर्व माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे. सध्या तरी मित्रांनो, प्रवर्गानुसार जी पदे असतात ती अजून आलेली नाहीत. ती आल्याच्या नंतर देखील आपल्या चॅनलवर संपूर्ण GR हा टाकल्या जाणार आहे, माहिती मिळणार आहे. सध्या तरी फक्त एकूण पदे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत याचा हा चार्ट आहे, हे तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो. त्यामुळे जे तलाठी भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांनी आता तयारी अजून जोरदार करायची आहे, कारण की पुढील 15 ते 20 दिवसामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते मित्रांनो. याच महिन्याच्या शेवटी ही तलाठी भरती सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वांनी तयारीत राहायचं आहे. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र.